अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यतेचा 1 जूनपासूनचा वाढीव टप्पा मिळण्याचा आदेश काढावा. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा. शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी. अंशतः अनुदानितमध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करावं. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं गेल्या 19 दिवसांपासून कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. समितीच्या वतीनं विविध माध्यमातून आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं जातंय. आज रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे मुखवटे घातलेल्या व्यक्तींना राख्या बांधत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. उद्या मंगळवारी कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळं ठोकत आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे. आजच्या आंदोलनात कृती समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरणे, केदार मगदूम, सुभाष खामकर, युवराज पाटील, अनिल लायकर, विनोद कोठावळे, भानुदास गाडे, अभिजित कोतेकर, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, नीता सुतार यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.